गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी किंवा आपल्याला कोणीतरी सांगितलं की ह्या कंपनीत गुंतवणूक कर, तर ती कंपनीत गुंतवणूक करण्याआधी ती गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो, तो निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, मी एक साधारणपणे 3 ते 4 दिवसापूर्वी शक्ती पंप ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आव्हान केले होते, तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी वारी एनर्जी ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण वारी एनर्जी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्वात पहिला कॉमन मुद्दा एक पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 2 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 24,865 या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपले मार्केट 52वी हायपासून सुमारे 1,508 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपले एकूण मार्केट हे 52वी हायपासून आज सुमारे 5.71% खाली आहे. आणि मित्रांनो, मंदीची जेव्हा स्थिती असते, डीप मंदी असते, त्यावेळी कधी आपले मार्केट म्हणजे 2008 साली 2020 साली मंदीच्या काळात आपले मार्केट 52वी हायपासून सुमारे 50% सुद्धा खाली गेलेले आहे. तर मित्रांनो, आत्ता जर बघितलं तर आपलं मार्केट हे फक्त 52वी हायपासून सुमारे 5.71% खाली आहे. म्हणजे 52वी हायच्या आसपास आहे, ते 5.71% खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण वारी एनर्जी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे वारी एनर्जी. आणि वारी एनर्जी ही कंपनी मित्रांनो इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, वारी एनर्जी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सिमेन्स, हिताची एनर्जी, CG पॉवर, सिमेन्स एनर्जी, GE वर्नोवा TD,
हॅवेल्स इंडिया, सुझलॉन एनर्जी, अपार इंडिया, प्रीमियर एनर्जी. मित्रांनो, वारी एनर्जी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 2 मार्च 2026 आणि आज वारी एनर्जी ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 2643 रुपये ह्या किमतीला क्लोज झालेली आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजार शेअर्स आहे त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, वारी एनर्जी ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 3865 रुपये आणि 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 1863 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास वारी एनर्जी ह्या कंपनीचा एक शेअर्स 1.5 वर्षापूर्वी सुमारे 2500 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, वारी एनर्जी ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या हिस्ट्रीच्या बाबतीत आपण फक्त 1.5 वर्षच मागं जाऊ शकतो. मित्रांनो, आपण इतर कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ जे बनवतो त्याच्यात आपण त्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षसुद्धा मागं जातो. परंतु ह्या कंपनीच्या बाबतीत आपण फक्त 1.5 वर्षच मागं जाऊ शकतो, कारण की ही कंपनी आपल्या शेअर बाजारात 28 ऑक्टोबर 2024 म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षापूर्वीच आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे. त्यामुळेच ह्या कंपनीच्या आपण किमतीच्या बाबतीत 1.5 वर्षच मागे जाऊ शकतो. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, वारी एनर्जी ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 76,032 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. मित्रांनो, वारी एनर्जी ह्या कंपनीला 2025 साली 1781 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 1148 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 460 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 69.67 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत, म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. मित्रांनो, आपण त्या कंपनीचा शेअर्स खरेदी करतो म्हणजे त्या कंपनीच्या तेवढ्या भागाचे आपण मालकच होत असतो. परंतु मित्रांनो, आपण मालकी हक्क घेण्याच्या अगोदर त्या कंपनीचे ऑलरेडी कोण कोण मालक आहेत हे पाहणे गरजेचे असते. तर मित्रांनो, वारी एनर्जी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 64.22% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत सामान्य पब्लिक. सामान्य पब्लिक म्हणजेच प्रमोटर, FII, DII हे सोडून जे उरलेले घटक आहेत म्हणजे अदर्स
हे घटक सोडून पब्लिक म्हणजे सामान्य जनता त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 18.96% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जे विदेशी गुंतवणूकदार संस्था, त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 6.91% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था, त्यांचा हिस्सा या कंपनीत 2.86% आहे. मित्रांनो, आत्ताच आपण वारी एनर्जी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, वारी एनर्जी ह्या कंपनीला 2022 साली 69.67 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 1781 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट होतोय. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 2,500 रुपयाला मिळत होता, 2 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 1863 रुपयाला मिळत होता, तोच ह्या कंपनीचा शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला 2643 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये 2 वर्षापूर्वी 2,500 रुपये गुंतवले असते किंवा 2 वर्षातील म्हणजे दीड वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 1863 रुपये गुंतवलेल्या असते, तर त्याचे आत्ता 2643 रुपये झालेले आहेत. जे 1800 रुपयाचे 2643 रुपये ह्या कंपनीने करून दिलेले आहेत. मित्रांनो, तसेच मित्रांनो, ह्या कंपनीचा किमतीच्या बदलातील नफा आपण बघितला, परंतु ह्या कंपनीनं डिव्हिडंड जर बघितला तर 2025 साली पर शेअर 2 रुपये इतका डिव्हिडंड दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 64% म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय. प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50%हून अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य वाटत आहे. मित्रांनो, पण लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली किंवा किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने एकूण मार्केट खाली आले तर, म्हणजे मित्रांनो, युद्धाच्या बातम्या, कोरोनासारखी महामारी किंवा निगेटिव्ह बातम्या, ह्या कोणत्याही कारणाने जेव्हा एकूण मार्केट खाली येते तेव्हा उत्तम कंपनीचे शेअर्स किंवा योग्य कंपन्यांचे शेअरसुद्धा 52 खायपासून खाली येत असतात आणि ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर वार्षिक विश्लेषणानुसार ह्या कंपनीत 52 खायपासून जेव्हा ह्या कंपनीचा शेअर सध्या खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सध्या काहीही हरकत नाही. एकदम कधीही रक्कम गुंतवू नका, टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवा. तसेच मित्रांनो, 52 हायला गेल्यावर काही रक्कम म्हणजे काही शेअर्स विकून आपलं प्रॉफिट बुकिंगसुद्धा करणे गरजेचे असते. तर मित्रांनो, वारी एनर्जी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे कंपन्यांचे व्हिडिओ बनवतो आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केले आहे. त्याच्या अभ्यासक्रमाचे म्हणजे बेसिक माहिती हवी असेल तर आपण आपल्या चॅनलवर शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्यांना बेसिक माहिती हवी त्यांनी त्या प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.